नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडत आहेत. बारामतीत जय पवारांनी दिली चांद शहावली दर्ग्याला भेट. स्वर्गीय अजित पवारांनंतर जय पवारांनी जपले मुस्लिम बांधवांशी सलोख्याचे संबंध. सहकार निवडणूक प्राधिकरणासमोर पुढील 90 दिवसात गोकुळची निवडणूक पूर्ण करण्याचं आव्हान. अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुरू असलेली सुनावणी, येणारा पावसाळा असे निवडणूक प्रक्रियेसमोर अडथळे. सिंधुदुर्गात खरीखंबाम पूर्व नियोजन बैठकीत निलेश राणे यांच्याकडून कृषी विभाग अधिकारी फैलावर. कृषी विभागाच्या कामाबाबत व्यक्त केली नाराजी. तुळजापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13. मध्यरात्री तरुणावर चाकू हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये चारित्र्यावर संशय घेत सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची माहिती. पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. मालेगाव महापालिकेकडून शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात. पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना. प्रत्येक प्रभागासाठी 25 कर्मचारी, 5 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबी यंत्रसामग्री उपलब्ध. धाराशिवमध्ये जलजीवनच्या कामात अडथळा. ग्रामसेवकाला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार. उन्हाच्या तीव्रतेचा पिकांना मोठा तडाखा. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतला क्रॉप कव्हरचा आधार. उल्हासनगरात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी. बिन अपार्टमेंटमधून 4 लाखांचा ऐवज लंपास. सेफ्टी डोअर तोडून घरफोडी. कॅम्पस 4 मधील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. चोरट्यांचा शोध सुरू. मनमाडमध्ये लग्नात आलेल्या वराडींना केलं संविधानाचं वाटप. मनमाडच्या गवई परिवाराचा अभिनव उपक्रम. विवाह सोहळ्यात आगळा वेगळा पायंडा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.